सामुदायिक सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे 30 एप्रिल रोजी. आणि ते ह्याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या समाजामध्ये लग्नाचा खूप थाटमाट असतो. त्याच्यासाठी लोक कर्ज काढतात, शेती विकतात, जमिनी विकतात आणि त्याच्याने दिलखुलास खर्च करून लग्न करतात. पण आम्हाला समाजामध्ये काहीतरी प्रबोधन आणायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला म्हणजे 7, 8, 10 जेवढे जोडपे येतील प्रत्येकाला माननीय माजी आमदार राजू पाटील दादा 1 लाख रुपये प्रत्येक जोडप्याला देतो. प्लस इथे आम्ही लग्न सोहळा म्हणजे हा काही साधासुद्धा नसतो. इथे नवरा आल्यापासून ते पोळा पापडी तोडण्यापासून सगळे कार्यक्रम आम्ही करतो. बँड असतो, ऑर्केस्ट्रा असतो, सगळ्यांसाठी जेवण असतं, आईस्क्रीम असतं, ढवलारी नसते, त्याच्यानंतर भटजी असतो. म्हणजे जे काही पाहिजे, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला लग्नासाठी जे हॉल घ्यायचं तिथे तुम्हाला जे सुखसुविधा असते ते सगळं इथे आहे. आणि काही लिमिटेशन्स पण नाहीत की तुम्ही 5 पाहुणे घेऊन या, तुम्ही 10 पाहुणे घेऊन या. तुमचे सगळे पाहुण्यांनी इथे खूप सुंदर वेलकम होतं. आणि अतिशय उल्हासात, अतिशय आनंद मंगलमयी वातावरणामध्ये हा विवाह सोहळा पार पडतो. आणि त्याच्यामध्ये आमचं ह्या वर्षी आम्ही 5 लग्न, 7 लग्न, 11 लग्न असे 3 वर्ष केलेले आहेत. आत्ता आम्हाला 25 लग्न करायचे आहेत. तर म्हणून आम्हाला समाजाला आवाहन करायचं आहे की उगाचच खर्च करू नका, आपल्या जागा जमिनी विकू नका आणि अवाढव्य खर्च न करता इथे या आणि लग्न करा. आणि आम्ही जे समाज प्रबोधनाचं जे हाती घेतलेलं आहे काम, त्याच्यात आम्हाला तुम्ही सहकार्य करा अशी मी माझ्या समाजाला नम्र विनंती करते. आणि ह्याच्यात नुसते फक्त साधे लोक नाही आहेत, ह्याच्यामध्ये डॉक्टर आहेत. ह्या संस्थेमध्ये काळू कोमस्कर दादा ह्याचे अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेमध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, बिझनेसकर्ते आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, त्याचे नगरसेवक आहेत, सामाजिक सर्व प्रत्येक आणि कोणत्या तरी संस्थेमध्ये ते निगडित आहेत, सामाजिक कार्य करतात आणि खूप आस्थेने करतात. आणि प्रत्येक गावामधून 1 किंवा 2 सदस्य इथे आहेत. असं नाही की फक्त डोंबिवलीचे आहेत. इथे भिवंडीपासून लोक येतात आणि आपल्या घरचं कार्य ह्याप्रमाणे सगळे तळमळीने काम करतात. त्यांची तळमळ तुम्हाला बघायची असेल तर नवरा नवरी वेळेवर पोहोचले की नाही ते सकाळपासून त्याचा मागोवा घेत असतात. त्याच्यानंतर प्रत्येकजण सुखरूप इथे पोहोचलं की नाही, घरी पोहोचलं की नाही हे सुद्धा ते जातीने बघतात. असं समाजकार्य तर सर्व करतात, पण आस्थेनं, प्रेमाने आणि आपलेपणाने करणं काही इथे जे बघायला भेटेल हे तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. म्हणून त्यांनी जे हे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याला मला असं वाटतं तुम्ही जे लग्न जुळेल तुमचं ते इथे येऊन लग्न करा. तुम्ही जर केलं तर आमचं समाजकार्य साध्य होईल असं आम्हाला वाटेल. आणि म्हणून आम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये साथ द्या अशी माझी नम्र विनंती आहे. फक्त मुंबई नव्हे, मुंबईच्या बाहेर ठाणा, पेण म्हणजे जेवढे आपला जिकडे तिकडे समाज उभे इथे ॲक्च्युली ह्या इथले जवळपासचे जोडपे कमी असतात, पण इथे अलिबाग, वाडा, त्याच्यानंतर पालघर, मुरबाड ह्या साईडने सुद्धा मुलं मुली इथे लग्न करण्यासाठी येतात. वाडा आणि पालघर तर आज तुम्ही बघाल तर कितीतरी लांब आहे, पण तिकडचे सुद्धा त्यांना योग्यता समजलेली, त्यांना इथलं कार्य समजलेलं आहे. मग इथल्या लोकांना का नाही? आणि मला असं वाटतं की समाजातील लोकांचे काहीतरी गैरसमज आहेत. ह्याच्यापूर्वी सामूहिक विवाह सोहळे व्हायचे. एका पाटावरती असे साईडला मुलींना उभं करायचं, एका साईडला वधूवर असं. तर ते साधे सिंपल असायचे, 50-60 एकत्र असायचे. तसे इथे नाही आहेत. हा विवाह सोहळा असतो आणि अतिशय थाटामाटात केलेला असतो. कारण आम्हालाही वाटतं की गोरगरीब मुली असतील ज्यांचा ते लग्न चांगल्या पद्धतीने करू शकत नसतील त्यांचं लग्न इथे खूप चांगल्या पद्धतीने. प्रत्येक जोडप्याचा वेगळा विवाह मंडप असतो. विवाह मंडप नाही, एक मोठासा स्टेज असतो. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मुलाला आणि मुलीला नंबर दिलेले असतात. आता मुलगा समजा 5 नंबरचा असेल तर मुलगी 5 नंबरची असेल आणि ती जबाबदारी आमच्या संस्थेमध्ये असलेले प्रत्येक जण जातीने ती जबाबदारी उचलतात. म्हणजे एक कोणतरी मंडपाची जबाबदारी उचलतं, एक कोणतरी मुलगा आणि
आणि मुलगी वधूवर बरोबर येतात की नाही ते त्याची जबाबदारी घेतं, एक कोणतरी स्वयंपाकाची जबाबदारी घेतं, एक कोणतरी वाजंत्रीची जबाबदारी घेते. कारण इथे सगळंच असतं ना, बँड, ऑर्केस्ट्रा, सगळं इथे असतं. जे तुम्ही तुमच्या लग्नात अतिशय महागडं खर्च करून जे तुम्ही करता ते सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे. नवरीला काय वाटीमणी आणि असं काय देतात? नाही, वाटी मनी नाही, कारण ते आपल्या समाजामध्ये ते नवऱ्याकडचंच असतं. ओके. कपडे ते त्यांच्या चॉईसचे असतात, कारण लग्न हे एकदाच होतं. त्यामुळे प्रत्येक मुलीला आणि मुलाला वाटतं की आपल्या मनासारखे कपडे आपण घालावे, आपण एकदम उठून दिसणार, वधू असणार, वर असणार, तर आपण एकदम सुंदर दिसलं पाहिजे, तर ते त्यांच्या चॉईस नाही. राजू दादा त्यांना प्रत्येकाला 1 लाख रुपये चेक तिथल्या तिथे देतात. त्याच्यानंतर काही लोक असे आहेत की भांडी, विवाहासाठी योग्य असलेली भांडी, लास्ट टाइम 5 निर्लेपची भांडी, कन्यादान म्हणतो आपण. 5 भांडी, त्याच्यानंतर कूल केस, त्याच्यानंतर हे वॉटर आपला कूलर, रिम्मीचा मिक्सर, असे चांगले भांडी त्यांना गिफ्ट म्हणून पण दिले गेले होते. कन्यादान म्हणून दिले होते. आणि सगळं लग्नासारखं होतं. इथे एक मंडप असतो, तिथे सगळे मुलं वर इथे येतात, आपल्यात बोलतात पास्तनी पडतात. त्याच्यानंतर तिकडे वधू इथे पास्तनी पडतात. तिथे वधूंसाठी एक हॉल ठेवलेला असतो, AC रूम असतं, तिथे ते मेकअप करू शकतात, आल्यानंतर ड्रेसअप करू शकतात. आणि मग नंतर आम्ही त्यांच्या तिकडनं मग ते आपल्याकडे झाल घ्यायचा एक प्रोग्राम असतो की, आणि आरती करायचा प्रोग्राम असतो. वधूची बहीण जाते आरती करायला, ते इकडे येतात, ती आरती होते. त्याच्यानंतर कान चिमळतात. इथे पोळा पापडी सुद्धा आम्ही लावलेला असतो प्रत्येक वरासाठी. पोळा पापडी म्हणजे आपल्या सगळ्या परंपरा, टिपिकल आपल्या समाजाचं आपण सगळं मान ठेवतो. आपला सगळा मान ठेवलेला आहे, सगळ्या परंपरा जपलेल्या आहेत. होम हवन होतं, भटजी असतात, लग्न जसं लागतं तसं त्याच पद्धतीने लग्न लागतं. बँड असतो, फटाके असतात, त्याच्यात ऑर्केस्ट्रा असतो. अजून काय पाहिजे आपल्याला? ताई, आता एक नवला होऊन जाऊ दे. मला